मुंबईच्या आझाद मैदानावर आज पुन्हा एकदा संघर्षाचं रणांगण उभं राहिलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडलं आहे. हे आंदोलन केवळ मराठा समाजापुरते मर्यादित नसून आता इतर समाज घटकही विशेषतः मुस्लिम समाज एकजूट दाखवत असल्याचं चित्र दिसतंय. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा एक ज्वलंत विषय ठरला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण मोर्चे आणि अखंड आंदोलनाची वाट निवडली. आता मुंबईच्या आझाद मैदानावरून त्यांनी सरकारला थेट आव्हानच दिले. या आंदोलनाला मोठा आधार डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मिळतोय. सोशल मीडियावर लाईव्ह अपडेट्स, हॅशटॅग आणि व्हिडिओजमुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात जोडली जात आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सर्वत्र मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात मुस्लिम समाजाचाही सहभाग वाढताना दिसतोय. आंदोलन करताना त्यांच्या वतीने जेवणाची, पाण्याची व राहण्याची व्यवस्था केली जात आहे. आरक्षण ही समान संधीची मागणी आहे, जात धर्माचा प्रश्न नाही असा संदेश देत मुस्लिम नेत्यांनी व तरुणांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. अनेक समाज बांधव या आंदोलनाला सहकार्य करत आहेत. हे एक नवं सामाजिक एकात्मतेचं चित्र आहे. सरकारने वारंवार सांगितलं आहे की मराठा समाजाला न्याय मिळेल, पण न्यायालयीन अडथळे मोठे आहेत. तत्कालीन शिंदे असो वा फडणवीस सरकारने कागदपत्र जमा करणं, नव्या आयोगाच्या शिफारशी आणि कायदेशीर घडामोडी यामध्ये गती आणली आहे. मात्र अजूनही स्पष्ट हमी सरकारकडून मिळालेली नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत चाललं आहे. आरक्षण मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. जर आरक्षणाचा मार्ग खुला झाला तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत मोठा फायदा होईल. पण जर न्यायालयीन अडथळे आणि राजकीय गणित आडवी आली तर हा संघर्ष अजून लांबू शकतो. आझाद मैदानावर पेटलेला हा लढा केवळ मराठा समाजाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा समान संधी मिळावी यासाठी उभा राहिलेला लढा आहे, असा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात जातोय. आता सर्वांच्या नजरा आहेत सरकारच्या पुढच्या पावलांकडे. कारण आंदोलन सुरू आहे, पण प्रश्न अजूनही तोच, मराठा आरक्षण मिळणार की नाही. राज्य सरकारने काय भूमिका घ्यावी हे नक्की आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आणि आंदोलनाला सर्वात जास्त आमच्या लोकन्यायच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल. आपण बघत होता लोकन्याय न्यूज. मी सूरज. धन्यवाद.